ही माझा सोबती शेखर दलाल हा विदेशात असतो आणि आम्ही भरपूर वर्ष अनुरागमध्ये होतो, जवळजवळ 15 वर्ष. आणि तो आल्यानंतर त्यांनी हा विषय काढला की आपण काहीतरी करूया, की कृतज्ञता ज्यांच्याकडनं आम्ही आमचं दिग्दर्शन ज्यांनी केलं नाटकाचं, त्यांच्याकडनं बरंच काही शिकलो. अनुरागनी बरंच काही दिलं आणि याच्यातनं उतराई तर आपण कधीच नाही येऊ शकत, पण ते कुठेतरी समर्पित व्हावं या भावनेतनं आम्ही काकांना भेटलो. काय करावं, मग तो हळूहळू घाट घेतला आणि हॉल बुक केला. सगळ्यांना जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्यांना आमंत्रण दिलं गेलं. ज्यांना शक्य आहे ते आज आपल्या सोबत आहेत. आणि ही जी वाटचाल 50 वर्षाची, कुठली संस्था 50 वर्ष कार्यरत आहे आणि त्याच्या मागे खंबीर नेतृत्व आहे काकांचं. त्यांनी कास सोडली नाही. काही आले, काही गेले, काही लांबणं होते, बघत होते, काही मदत करत होते, पण अनुरागचा प्रवास सुरू होता. आणि ह्या प्रवासात जे काही घडत गेलं त्याच्यावरती एक मोठा बऱ्यापैकी ग्रंथ होईल. आणि त्यानिमित्ताने ह्या 50व्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आपण सगळे जमलेलो आहोत. तर थोडक्यात काही मनोगत इथे व्यक्त करण्याची मी उपस्थितांना विनंती करतो. त्यात भिकू काका, ते आमच्या सोबत पण बरेच भिकू काकांशी संबंध आला, त्यांना पहिलं आपण आमंत्रित करूया, कारण त्यांना थोडीशी घाई आहे, दुसरीकडे एका कार्यक्रमाला जायची आहे. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ही गेल्या 50 वर्षापासूनची स्टेजवर कार्यक्रम करतानाची आमची अनाउन्समेंट ती आजही तशीच आहे. खूप आनंद झाला. अनुरागचा 50वा वाढदिवस संपन्न करताना फार नाही पण थोडेफार जुने मित्र आमचे सगळे भेटले आणि वेगळ्या आनंदात गेलो. त्या दिवसांमध्ये गेलो की कसे होते ते दिवस. आजच्या तरुण पिढीला नाटक करताना बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या हव्या असतात, पण त्यावेळेस तसं नव्हतं. म्हणजे वेगन गुप्ते हे पार नाक्याहून सायकल चालवत नूतन विद्यालयात यायचे आणि नूतन विद्यालयात आम्ही रिहर्सल करायचो किंवा आम्ही रामबागेत ना इथल्या शारदा मंदिर शाळेत जाऊन रिहर्सल करायचो. उदय वैद्य अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, किंवा आमचे अरविंद सरपरे होते, श्रीकांत मराठे आणि त्याचे मराठी बंधू दोघे जण, गांधी म्हणून आमच्याकडे शेखर गांधी वगैरे 3 भाऊ होते. अशा प्रकारचा एक मेळावा मला वाटतं विनायक देवधरची आठवण काढावीच लागेल. की अशा प्रकारचा मेळावा आम्ही मेघ्या सातत्यानं अनुरागसाठी सातत्यानं राबत होतो. अनेक वर्ष राबत होतो. राबता एकमेकांमध्ये प्रचंड मार व्हायचे, भांडणं व्हायची, सगळं व्हायचं. किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच जागेवर बसायचो. कारण ते आस होते, ते आपुलकी होती, ते प्रेम होतं आणि ते संस्थेचं होतं, ते नाटकाचं होतं, नाटकातल्या आपलेपणाचं होतं. आणि हे सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आणि हे करता करता अनेक उपक्रम केले. मला आठवतंय वेगळी की आपण खजिन्याची विहीर केली. खजिन्याच्या विहिरीचं संपूर्ण नेपथ्य आमच्या अरुण कापरेंनी संपूर्ण नेपथ्य आपलं खुलं नाट्यगृह होतं, तिथे आम्ही बनवलं होतं. रात्रभर जागून ते संपूर्ण विहीर बनवणं, झाड बनवणं वगैरे वगैरे असे अनेक हे केले. आणि त्याचा एक किस्सा खूप सांगण्यासारखा आहे. हे सगळे करत असताना, नाटक करत असताना आम्ही इथून गडकरीला जाऊन शो करायचो. तो स्थानिक ठिकाणी एकांकिका करायचो, एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचो. अनेक उद्योग अनेक हे चालू होते, पण ते वेळ होतं, ते चांगलं वेळ होतं. आणि ते चांगलं वेळ आता आम्हाला या वयात सुद्धा उपयोगी पडत असतं. आणि हे वेळ होतं म्हणून मी आज उभं राहून बोलू शकतो. नाहीतर मी बसलो असतो, सांगितलं असतं नाही मी बोलत. पण मी नाटकामध्ये होतो, मी स्टेजवर होतो, मला त्याचा अभिमान वाटतो. आणि मी त्याच्यातनं डेली शिकलो, बोलायला शिकलो. आजच्या मुलांनी ते त्याचं घ्यायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. आणि हे करताना काही काही गोष्टी आपल्याकडे राहतात. तुम्हाला एक गंमत सांगतो की त्यावेळेस होळी होती. होळी आणि होळीला आम्ही भानुसागर टॉपिक पासून निघालो आणि अरविंद सरपरे मला वाटतं ठाणकर पाड्याला राहतात. तर त्यावेळेस होळीला सोंग काढतात. सोंग
आणि सोंग काढताना जसं आम्ही सोंग काढलं, मेघन गुप्तेंनी साडी नेसली आणि ते नवरी झाले आणि मी नवरा झालो. आणि दोघे जण शिवाजी चौकातनं चालत 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 मजा करत करत आम्ही अरविंद सरपंचांच्या घरी गेलो. अरविंद सरपंचचे वडील झोपले होते. त्यांनी पटपट उठवलं, बाबा उठा उठा उठा, माझा मित्र आलेला आहे, त्याच्या बायकोला घेऊन. ते बिचारे पटकन उठले. काय आता छोट्या छोट्या खोल्या असतात त्यावेळेसच्या, आणि ते उठले वगैरे. आम्ही तिथे गेलो. मेघनने डोक्यावर पूर्णाचा पदर घेतलेला छानपैकी, साडी बिडी नेसून तो बसला. मग त्यांच्या आईने पुरणपोळी दिली, म्हणजे भरवा म्हणून ती भरवायची किती पदरवर गेला तर कशी दिसते, थांबलं होता. पण ती कशी तरी भरवली. पण तिथली मुलं अगदी डांबरट होती. ते इकडनं बघत होती नक्की काय आहे. आणि एक घोळ असा झाला की मेघनच्या पायामध्ये स्लीपर होत्या आणि त्या स्लीपरने त्यांनी ओळखलं आणि गोंग्यात टाकला. तो गोंग्यात टाकल्यानंतर त्याच्या वडिलांना कळलं आणि मग त्याचे वडील चिडले. आम्ही जाऊन पळालो तिथनं. तर ह्या अशा एखादी संस्था असली आणि आपण त्या संस्थेत असलो की अशा प्रकारच्या गमती जमती आपल्या आयुष्यात घडतात. त्या घडून आणायच्या असतात आणि त्या आठवणीत ठेवायच्या असतात. त्यानं आपल्या शरीराला, आपल्या मनाला ऊर्जा मिळते. आणि ती ऊर्जा जर टिकून ठेवायचं काम असेल तर ते माझ्यासाठी अनुरागने केलं. मी 1976 साली काहीतरी अनुरागमध्ये दाखल झालो आणि पहिली माझी एक एकांकिका त्या प्राध्यापक गोखलेकर त्यांनी बसवली होती आणि आम्ही तिथं ती कामाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक उपक्रम हे या ठिकाणी करत गेलो आणि अनुरागमुळे माझ्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळं वळण लागलं. त्यानंतर मी महानगरपालिकेचा ग्रुप तयार केला. त्यानंतर आमचं स्वतःचं माझं दुसरी मयुरेश सामाजिक सांस्कृतिक संस्था केली. त्यातर्फेही आम्ही अनेक प्रकारची नाटकं केली आणि हा प्रयास असा चालू राहिला. आणि असाच अनुरागचा प्रवास आपल्या सर्व तरुण पिढीनं चालवावा आणि त्याला शतकोत्तर महोत्सव साजरा करावा अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद काका. काका आजही खूप कार्यरत आहेत, सार्वजनिक वाचनालयाचे चिटणीस आहेत आणि खूप चांगलं काम करत असतात. काकांनाही शुभेच्छा. मी जसं मागाशी म्हटलं की खंड होईल, म्हणजे बरेच खंड होतील अनुरागचा इतिहास म्हटलं तर मी त्यांना आता मी बोलवतोय. त्यांना थोडीशी नम्र विनंती की आपण थोडंसं वेळेचं भान ठेवूया, म्हणजे थोडंसं सांभाळूया. कारण जेव्हा जुन्या आठवणी निघतात त्याला कधीच बंधन असतो आणि ते किती सांगू आणि कसं सांगू असं होतं. जुन्या मित्रांचं जसं विवेक जेव्हा भेटला तेव्हा त्यांनी सगळ्या आठवणी काढायला सुरुवात केली. तर मी जे दुसरे डायरेक्टर अनुरागचे जे आमच्या काळात होते त्या श्रीकांत जोगांना मी पाचारण करतो. नमस्कार. सर्वप्रथम मला बोलायचं होतं हे मला काही माहिती नव्हतं. त्यामुळे आता जे काय ते स्पॉन्टेनियसली येईल, जसं येईल ते तुमचं. चांगलं आलं तर तुमचं, वाईट आलं तरी ते तुमचं. मला आता खूप ऐकून बरं वाटलं. मैखानचं आता जे लावलेला दिवा त्याला ऐकायला आला आपल्याला, म्हणजे बाईच्या वेशाद्वारे मला खूप एकदम मस्त वाटलं, खूपच छान वाटलं. बरं, माझ्याबद्दल बोलूया जरा. मला अनुरागबद्दल आणि मेघांबद्दल खूप कौतुक आहे, खरोखर कौतुक आहे. एक तर त्यांनी 50 वर्ष खूप कष्ट केले आणि संस्था टिकवली. इथे मी खूप लोकांचे हातभार लागलेले आहेत, पण त्याच्यातला मेन हातभार आहे तो मेघन सदाशिव गुप्ते यांचा. आणि या माणसाने अपरिमित कष्ट केलेले आहे आणि हे कष्ट करणं आणि या पद्धतीने एखादी संस्था चालवणं हे सोपं नाही आहे. आणि ते धनुष्य त्याने उचललंय आणि खूप स्वाभिमानाने उचललंय. कितीतरी वेळेला ही संस्था मंद झाली, रजो झाली, का वेगवेगळ्या पद्धतीचे रंग त्यांनी अंगीकारले, पण याने ती संस्था विसरू दिली नाही कधी. आणि प्रत्येक वेळेला नवीन पद्धतीने त्यांनी तो खेळ मांडला आणि ही संस्था त्यांनी देवट ठेवली आणि सगळी देवट ठेवली. आय रिअली ॲप्रिशिएट अँड रिअली रिस्पेक्ट इट ॲज अ ह्युमन.
दुसरी गोष्ट आता माझ्या बाबत बोलायचं झाल्यास माझे 2 टप्पे आहेत अनुरागमध्ये. मी कॉलेजमध्ये असताना इथे अनुरागमध्ये आलो होतो आणि तिथे 2-3 वर्ष आम्ही एकत्र होतो. मेघन, मी, अरविंद, वैद्य, 2 वैद्य, अरुण आणि मराठे वगैरे ती गँग होती आपली. आणि त्यावेळेला आपण कॉलेज RKT मध्ये पण काही नाटकं केली, एकांकिका केला. आणि त्यानंतर मी रोजी रोटीला लागलो, बटर काय म्हणतात, बटर का ब्रेड अँड बटरला लागलो. आणि त्यानंतर मी थोडंसं लालची असल्याने चीज पण मला मिळवायचं होतं म्हणून मी दुबईला गेलो. आणि तिकडे 36व्या वर्षी मी ज्यावेळेला परत आलो त्यावेळेला मी विचार केला की अरे काय करायचं. तर मी आयडियल राहिलो असतो तर कदाचित मी वेगळ्या ठिकाणी गेलो असतो, बारवीरमध्ये बसायला लागलो असतो. तर म्हटलं नाही, आपण परत. त्याच वेळेला हा मेघन मला जनार्दन लोकांच्या घरी भेटला आणि त्यांनी सांगितलं की अरे ये ना, तू खाती असेल तर. म्हटलं दिस इज द राईट टाइम. मला अभिवादनने पण कॉल केला होता, पण म्हटलं आपण जुन्या ठिकाणी जावं आणि तिथेच आपली धडपड करावी, तिथे स्वतःला एस्टॅब्लिश करावं, स्वतःला डेव्हलप करावं. आणि त्या पद्धतीने मी परत अनुरागमध्ये आलो. आणि यात मला मेघनला अप्रिशिएट अशा करता केलं की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. मला काहीही येत नसताना त्यांनी मला डिरेक्शन दिलं, ऍक्टिंगच्या संध्या दिल्या आणि प्रत्येक नाटकागणित मी डेव्हलप होत गेलो, फुलत गेलो. अनुरागने काय दिलं तर मला माझी पर्सनॅलिटी डेव्हलप करायला खूप चान्स दिले. अनुरागने मला काय दिलं तर मला वेगवेगळे प्रयोग करायला खूप चान्स दिला. अनुरागने मला काय दिलं, थोडी गंमत व्हायची की थोडासा जर असा चावटपणा करतो मी. मेघन काय करायचा, मेघन चांगले चांगले ऍक्टर गोळा करायचा आणि आपली एकांकिका बसवायचा आणि उरलेला सगळा रॉ स्टॉक असायचा तो माझ्याकडे द्यायचा. हे त्याची मस्त लबाडी असायची, पण त्याचा मला फायदाच झाला. मला त्या लोकांवर टाके घालता आले, मला त्या लोकांवर खूप मेहनत घेता आली आणि त्यामुळे आज ती सगळी मुलं माझी खूप चांगली मैत्री आहे. कारण तिथे आम्ही कुठली गोष्ट स्वार्थाने केली नाही, आम्ही केली ती अतिशय ऑनेस्टली केली, अतिशय सिन्सिअर कॉन्ट्रीब्युशन होतं ते. आणि त्यामुळे आज सुद्धा ते सगळेजण माझे जीवश्य कंठस्थ आहेत. मला नेहमी ते विचारतात, विचार करतात. तो सुद्धा त्यात बरेचसे लोक आहेत, शेखर दलाल आहे, योगेश आहे, गायकवाड आहे, दीपक आहे, त्यानंतर रामदास आहे, अमर, महत्वाचा अमर आहे. असे खूप जण आहेत की ज्यांनी मला वेळोवेळी अडीअडचणीला सुद्धा मला मदत केली आणि माझ्या पाठीमागे त्यांनी खूप उभं राहिलं आहे. आणि जे सहकार्य त्या लोकांनी दिलं आहे, मी त्यांना काहीही पद्धतीने वागवायचो नाटका करता, म्हणजे माझा त्याचा स्वार्थ काही नाही. आणि त्यामुळे यांच्या सगळ्यांच्या एकजुटीने, सिन्सिअरिटीमुळे आम्ही अनुराग करता काहीतरी करू शकलो, काही यश आणू शकलो. आणि थँक्यू व्हेरी मच. अनुरागने माझी पर्सनॅलिटी खूप डेव्हलप केली, माझा कॉन्फिडन्स वाढवला. आता सुद्धा मी जे बोलतोय, स्पॉन्टेनियसली बोलतोय, ती सुद्धा ताकद मला अनुरागनेच दिली. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी आणि एन्जॉय युअर लाईफ विथ अनुराग. थँक्यू प्रकाश. काकांकडनं आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे मेघन काका, त्यानंतर श्रीकांत काका, म्हणजे अगदी काकांची आणि एकदम ॲग्रेसिव्ह स्टाईल होती शिकवायची. त्यांनी आम्हाला खूप फायदा झाला, शिस्त लागली. थँक्यू. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा त्याचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांना मी इथे आमंत्रित करतो. कल्याणची चळवळ ही जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय नेण्याचं काम शिंदे काका करतायत. नमस्कार. मेघनजी गुप्ते, अरविंद सरपडे आणि अनुराग